गडकिल्ले म्हणजे स्वराज्याची ताकद, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष, इतिहासाचा हा अनमोल ठेवा, आपल्या संस्कृतीची ओळख. नमस्कार. जय भवानी, जय शिवाजी. मी क्षितिजा निलेश चव्हाण तुम्हा सर्वांना शिवरायांच्या किल्ल्यांबद्दल सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करताना गड किल्ल्यांना भक्कम आधारस्तंभ बनवले. हे किल्ले केवळ संरक्षणासाठी नव्हते, तर ते मराठ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते आणि आजही आहे. प्रत्येक किल्ल्याचा स्वतःचा इतिहास आहे आणि त्यावर घडलेल्या घटनांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. महाराजांनी 300हून अधिक गड काबीज केले. आज मी तुम्हाला त्यातील काही गडांबद्दल सांगणार आहे. राजगड, महाराजांची पहिली राजधानी, जेथे स्वराज्याचे स्वप्न साकार होण्यास सुरुवात झाली. रायगड, जिथे महाराजांचा राज्य अभिषेक झाला आणि स्वराज्य अधिक दृढ झाले. अफजलखानाच्या पराभवाची गोष्ट तर आपण सर्वांना माहीतच आहे. अफजलखानाला मारण्याची युक्ती महाराजांना प्रतापगडावरच सुचली होती. आपल्या सरदारांच्या साथीने महाराजांनी अफजलखानाला मारण्याची योजना आखली आणि अफजलखानाला भेटायला गेलेले असताना अफजलखानाने कटारीने महाराजांवर वार केला. तेव्हा महाराजांनी वाघनखाच्या सहाय्याने स्वतःचे संरक्षण केले आणि अफजलखानाचा वध केला. समुद्राचे महत्व व समुद्री व्यापार मार्ग याचे महत्व महाराजांना माहीत होते आणि परदेशी व्यापार करणे यांच्याकडून आपल्या सागरी किनारपट्टीला असलेला धोका महाराजांच्या लक्षात आला होता. तेव्हा आपल्या सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यांसारखे सागरी किल्ल्यांचे बांधकाम केले आणि स्वराज्याचे आरमारही उभे केले. महाराजांनी प्रत्येक किल्ल्याच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करूनच त्यांची बांधणी केली. त्यांनी पाण्याच्या टाक्या, मजबूत तटबंदी, बाल किल्ले आणि चाणाक्ष युद्धनीतीच्या मदतीने स्वराज्य सुरक्षित ठेवले. पण आजकाल आपण हेच गड किल्ले दुर्लक्षित करत आहोत. गडांवरील कचरा, तोडफोड आणि गैरव्यवहार पाहिले की मन वेदनांनी भरून जाते. आपली जबाबदारी आहे की आपण या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करू आणि पुढील पिढीला त्याचे महत्त्व पटवून देऊ आणि महाराजांचा वारसा जपण्याचा संकल्प करू. शिवरायांचे हे दुर्ग अमर आहेत. शौर्य, पराक्रम यांचे साक्षीदार आहेत. यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. स्वराज्याचा अभिमान सदैव आमच्या हृदयात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.